वसई विरारकरांनो, सकाळ झाली की घराघरात एकच प्रश्न घुमतो, आज नाश्त्याला काय करायचं. आणि इतक्यात घरातील एखादा सदस्य पटकन म्हणतो, चला आज इडली वडा समोसा खाऊया. गरमागरम इडली वडा, खमंग समोसा आणि चटणीचा स्वाद. मुंबईसह वसई विरारकरांच्या सकाळचा हा जणू अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्ही रोज खात असलेली ही इडली वडा समोसा खरंच सुरक्षित आहे का? कारण आता तुमच्या नाश्त्याचा मागचं सत्य तपासण्यासाठी थेट मैदानात उतरले आहेत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे. सकाळच्या धावपळीत लाखो लोक रस्त्यावरील हातगाड्या, छोटे हॉटेल्स आणि उपाहारगृहांमध्ये इडली वडा समोसे आणि इतर खाद्यपदार्थ खातात. पण हे पदार्थ ज्या ठिकाणी तयार होतात ती ठिकाणं किती स्वच्छ आहेत? वापरलं जाणारं पाणी शुद्ध आहे का? पीठ आंबवताना स्वच्छतेचे नियम पाळले जातात का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पदार्थ तयार करणाऱ्यांकडे FDA परवाना आहे का? हे प्रश्न आता केवळ चर्चा राहिलेले नाहीत, तर त्याची प्रत्यक्ष चौकशी सुरू झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून वसई विरारमधील लहान मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपाहारगृह आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर आता FDA करडी नजर असणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी इडली, वडे आणि इतर खाद्यपदार्थ हे अधिकृत कारखान्यांमध्ये नाही, तर झोपडपट्ट्यांमधील अस्वच्छ घरांमध्ये तयार होत असल्याची माहिती समोर आली आहे. दाटीवाटीच्या परिसरात घाण आणि दुर्गंधीच्या वातावरणात तयार होणारे हे पदार्थ थेट आपल्या ताटात पोहोचत आहेत. स्वस्त आणि पटकन मिळणारा हा नाश्ता नकळत आपल्या आरोग्यावर घाला तर घालत नाही ना? याच चिंतेतून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही धडक मोहीम सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई होणार असून दंडात्मक कारवाईसह अशा केंद्रांना सील देखील केलं जाऊ शकतं. अनधिकृत होम किचनवरही आता FDA नजर असणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे वसई विरारकरांना स्वच्छ आणि दर्जेदार नाश्ता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आता पाहायचे एवढेच की या कारवाईनंतर रस्त्यावर खुलेआम विकले जाणारे खाद्यपदार्थ खरेच स्वच्छ आणि सुरक्षित होणार का? आणि अजूनही गरम वडापाव न्यूजपेपरमध्ये बांधून दिला जाणार की फूड ग्रेड पेपरचा वापर केला जाणार? कारण हा फक्त नाश्त्याचा विषय नाही, तर आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न आहे. या संपूर्ण मुद्द्यांवर तुमचे मत काय? वसई लाईव्ह न्यूजला कमेंट करून नक्की कळवा.